नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2024 SRPF हिंगोली प्रश्नपत्रिका 2016ची आपण यामध्ये कव्हर करणार आहे. तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल आणि सबस्क्राईब करायचं आहे. तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला, मृत्युंजय या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? मृत्युंजय या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे शिवाजी सावंत हे मृत्युंजय पुस्तकाचे लेखक आहेत. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो, उपरा हे आत्मचरित्र कोणी लिहिलेले आहे? उपरा हे आत्मचरित्र कोणी लिहिलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे लक्ष्मण माने यांनी उपरा हे आत्मचरित्र लिहिलेले आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो, अंध प्लस पतन या संधियुक्त शब्दाचा योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. अंध प्लस पतन या संधियुक्त शब्दाचा योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे अंधपतन हे आपलं योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक चौथा मित्रांनो, शुद्ध शब्द ओळखा. शुद्ध शब्द ओळखा. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे आयुष्य. आयुष्य काय मित्रांनो? शुद्ध शब्द आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, खालील गटात न बसणारा शब्द ओळखा. खालील गटात न बसणारा शब्द आपल्याला ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे जून काय आहे? गटात न बसणारा शब्द आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, खालील गटात न बसणारा शब्द ओळखा. खालील गटात न बसणारा शब्द आपल्याला ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे शरीर. शरीर काय मित्रांनो? गटात न बसणारा शब्द आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, अधोरेखित शब्दाची जात ओळखा. त्यांचा राग सर्वांना येतो. त्यांचा राग सर्वांना येतो. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे भावाचक नाम. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, अधोरेखित शब्दाची जात ओळखायची आहे. सिंह हा शूर होता. सिंह हा शूर होता. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे सामान्य नाम. काय मित्रांनो? सामान्य नाम. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, स्त्रीलिंगी शब्द ओळखा. स्त्रीलिंगी शब्द ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे दिशा. दिशा काय? स्त्रीलिंगी शब्द आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, पुल्लिंगी शब्द ओळखा. पुल्लिंगी शब्द ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे छावा. छावा काय? पुल्लिंगी शब्द आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, अधोरेखित ठळक शब्दाची जात ओळखा. हा कच्चा पेरू आहे. अधोरेखित ठळक शब्दाची जात ओळखायची आहे. हा कच्चा पेरू आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे दर्शक सर्वनाम. काय मित्रांनो? दर्शक सर्वनाम. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, खालील वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखून पर्याय लिहायचा आहे. खालील वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखून पर्याय लिहायचा आहे. लहान मुलांना शक्यतो रागू नये. लहान मुलांना शक्यतो रागू नये. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे आज्ञार्थी. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, शब्दसमाबद्दल योग्य शब्द लिहा. शब्दसमाबद्दल योग्य शब्द आपल्याला लिहायचा आहे. केलेले उपकार विसरणारा. केलेले उपकार विसरणारा. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कृतज्ञ. कृतज्ञ हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, अलंकार ओळखा. लेकी बोले सुने लागे. लेकी बोले सुने लागे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे अन्यव्यक्ती. काय मित्रांनो? अन्यव्यक्ती हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, समानार्थी नसलेला शब्द ओळखा. समानार्थी नसलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे अनिल हा समानार्थी शब्द नाही. जल, उदक आणि नीर हे समानार्थी शब्द आहेत, पण अनिल हे शब्द नाहीत, म्हणून आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, विरुद्धार्थी शब्द ओळखा. विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. निरक्षर. निरक्षरचा विरुद्धार्थी शब्द काय मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे साक्षर. निरक्षरचा विरुद्धार्थी शब्द म्हणजे साक्षर. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. सदाचार. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे सदाचार. सदाचारचा विरुद्धार्थी शब्द आहे दुराचार. काय मित्रांनो? दुराचार. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, वाक्यपरिचयाच्या अर्थाचा योग्य पर्याय लिहा. वाक्यपरिचयाचा अर्थाचा योग्य पर्याय आपल्याला लिहायचा आहे. तडीस नेणे. काय? तडीस नेणे.
ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे फते करणे हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, वाक्यप्रचाराचा अर्थाचा योग्य पर्याय लिहा. वाक्यप्रचाराचा अर्थाचा योग्य पर्याय आपल्याला लिहायचा आहे. पित्त खवळणे. काय? पित्त खवळणे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे खूप राग येणे. त्याला काय म्हणतात मित्रांनो? पित्त खवळणे हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, मनीच्या अर्थाचा योग्य पर्याय लिहा. मनीच्या अर्थाचा योग्य पर्याय आपल्याला लिहायचा आहे. आतून पाहून पाय पसरावे. आतून पाहून पाय पसरावे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे ऐपतीच्या मानाने खर्च करावा. ऐपतीच्या मानाने खर्च करावा हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, मनीच्या अर्थाचा योग्य पर्याय लिहा. मनीच्या अर्थाचा योग्य पर्याय आपल्याला लिहायचा आहे. दुष्काळात 13वा महिना. दुष्काळात 13वा महिना. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे आपत्तीत आणखी भर पडणे हे आपलं योग्य आन्सर होईल. काय मित्रांनो? आपत्तीत आणखी भर पडणे हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, वाक्यप्रचाराचा अर्थाचा योग्य पर्याय आपल्याला लिहायचा आहे. वाक्यप्रचाराचा अर्थाचा योग्य पर्याय आपल्याला लिहायचा आहे. हात टेकणे. काय मित्रांनो? हात टेकणे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे नाईलाजाने शरण येणे. काय? नाईलाजाने शरण येणे हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, तुलना करता येणार नाही असा यासाठी एकच शब्द ओळखा. तुलना करता येणार नाही असा यासाठी एकच शब्द आपल्याला निवडायचा आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे अतुलनीय. काय? अतुलनीय हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, सुभाष पाळेकर हे खालीलपैकी कोणत्या पर्यायाशी संबंधित आहेत? सुभाष पाळेकर खालीलपैकी कोणत्या पर्यायाशी संबंधित आहेत? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे कृषी तज्ज्ञ आहेत. काय मित्रांनो? सुभाष पाळेकर काय आहेत? कृषी तज्ज्ञ आहेत. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, शक्तिकांत दास हे भारतीय रिझर्व्ह बँकेचे कितवे गव्हर्नर आहेत? शक्तिकांत दास हे भारतीय रिझर्व्ह बँकेचे कितवे गव्हर्नर आहेत? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 25वे गव्हर्नर आहेत. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, राजेंद्र सिंह हे नाव खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? राजेंद्र सिंह हे नाव खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे जलतज्ञ आहेत. काय आहेत? जलतज्ञ हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, खालील कोणता दिवस हा मानवी हक्क दिन म्हणून साजरा केला जातो? खालीलपैकी कोणता दिवस हा मानवी हक्क दिन म्हणून साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 10 डिसेंबर या दिवशी मानवी हक्क दिन साजरा केला जातो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, भारतीय ऑपरेशन ब्लू स्टार ही मोहीम कोणत्या शहरात राबवली गेलेली आहे? भारतातील ऑपरेशन ब्लू स्टार ही मोहीम कोणत्या शहरामध्ये राबविण्यात गेलेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे अमृतसर या ठिकाणी राबविण्यात गेलेली आहे. कोणती आहे मित्रांनो योजना? म्हणजे ऑपरेशन कोणतं आहे? ब्लू स्टार अमृतसर हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, बोको हराम ही दहशतवादी संघटना प्रामुख्याने कोणत्या देशाशी संबंधित आहे? बोको हराम ही दहशतवादी संघटना प्रामुख्याने कोणत्या देशाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे नायजेरिया. काय मित्रांनो? नायजेरिया हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, भूगोलामध्ये लू वारे हे कोणत्या प्रकारचे वारे आहेत? भूगोलामध्ये लू वारे हे कोणत्या प्रकारचे वारे आहेत? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे उष्ण व कोरडे वारे आहेत. कोणत्या मित्रांनो? उष्ण व कोरडे वारे आहेत. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 मित्रांनो, भारताने 1969 मध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणावर पहिला अग्निबाण सोडलेला आहे? भारताने 1969 मध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणाहून पहिला अग्निबाण सोडण्यात आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे श्रीहरिकोटा या ठिकाणाहून सोडण्यात आलेला आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 मित्रांनो, बोंडअळी या कीटकाचा प्रादुर्भाव खालीलपैकी कोणत्या पिकामध्ये आढळतो? बोंडअळी या कीटकाचा प्रादुर्भाव खालीलपैकी कोणत्या पिकामध्ये आढळतो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कापूस या पिकामध्ये आढळतो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 मित्रांनो, वरलक्ष्मी या खालीलपैकी कोणत्या पिकाच्या जाती आहेत? वरलक्ष्मी या खालीलपैकी कोणत्या पिकाच्या जाती आहेत? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे कापूस या पिकाच्या जाती आहेत. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 मित्रांनो, औंढा नागनाथ हे देवस्थान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? औंढा नागनाथ हे देवस्थान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे हिंगोली या ठिकाणी आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 मित्रांनो,
रिश्टर स्केल हे खालीलपैकी कशाची तीव्रता मोजण्याचे एकक आहे? रिश्टर स्केल हे खालीलपैकी कशाची तीव्रता मोजण्याचे एकक आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे भूकंपासाठी मोजण्याचे एकक आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 मित्रांनो, पृथ्वीचा किती टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे? पृथ्वीचा किती टक्के भूभाग म्हणजे पाण्याने व्यापलेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 71% हा पाण्याने व्यापलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 मित्रांनो, कोरडवाहू क्षेत्रात खालीलपैकी कोणत्या पिकाचे उत्पादन घेतले जाते नाही? कोरडवाहू क्षेत्रात खालीलपैकी कोणत्या पिकाचे उत्पादन घेतले जात नाही? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे ऊस या पिकाचे उत्पादन घेतले जात नाही. ज्वारी, बाजरी आणि रागीचे उत्पादन घेतले, पण ऊसाचे उत्पन्न घेतले जात नाही. म्हणून हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 मित्रांनो, आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केलेली आहे? आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे रास बिहारी बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केलेली आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 मित्रांनो, ज्वालागुट्टा ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ज्वालागुट्टा ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे बॅडमिंटनशी संबंधित आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 मित्रांनो, स्वातंत्र्य मजूर पक्षाची स्थापना कधी करण्यात आलेली आहे? स्वातंत्र्य मजूर पक्षाची स्थापना कधी करण्यात आलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1936 साली करण्यात आलेली आहे आणि स्वातंत्र्य मजुरीची स्थापना 1936 मध्ये करण्यात आलेली आहे. म्हणून आपलं योग्य आन्सर होईल. अशा होते मित्रांनो अत्यंत महत्त्वाचे, तुम्हाला वारंवार परीक्षेला हे प्रश्न पडण्याची खूप शक्यता आहे. असा होता मित्रांनो SRPF 2016चा पेपर हिंगोली. तुम्हाला जर आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.